Hello, hello. This is the My Artifact episode number 1215. आजची तारीख आहे 10 जुलै. बट काल आपण आर्टिफॅक्ट एपिसोड केला नाही. सो बेसिकली आपण कालचा आर्टिफॅक्ट एपिसोड आहे. सो कालची तारीख होती 9 जुलै 2018. म्हणजे कसं गेल्या वर्षभरापासून मला कधी मला भेटलं नाही कोणत्याच गोष्टीमध्ये नाही. म्हणजे माझ्यासाठी प्रत्येक गोष्टी क्लिअर होत गेल्या हळूहळू. म्हणजे मला जे पाहिजे ते मला भेटत गेलं. पण आज सडनली मला नाही काय एका गोष्टीमध्ये रिजेक्शन भेटलं. आता कोणत्या गोष्टीमध्ये? त्या दिवशी मी रविवारी नाही का ऑर्डर केला फोन मोटो G6 प्ले. तो झाला मला 12,000चा होता तो फोन. सो मी त्याला एक्सचेंज ऑफरवर घेतला या मोटो Gवर. तर त्याच्यावर मला 2,000 रुपये ऑफ भेटला. ओके. तर आज त्या फोनची डिलिव्हरी होती. सो आज तो बंदा आला डिलिव्हरी काय. आणि मग त्याने फोन बघितला. फोन वॉज ठीक आहे. बट ॲक्च्युली त्याच्यावर खालून एक डेंट होता. डेंट होता बस. बाकी काही नाही. टच वगैरे काम करतो असं काही हे नाही. असं इथून असं थोडासा डेंट आहे. म्हणजे इथून थोडंसं स्क्रीन थोडीशी तुटलेली आहे बस. हलकासा एक हे आहे. तर त्याच्यावरून माझा जो नवीन फोन आहे मोटो G6 प्ले तो रिजेक्ट झाला. आणि असं एकदम अजीबसंच फील होऊन राहिलं. म्हणजे कसं आपण ज्या गोष्टीबद्दल एकदम एक्साइटमेंट वगैरे राहतो ना का आपल्याला ही गोष्ट आता भेटणार, आता गोष्ट आपल्याला ही भेटणार आणि मग एकदम अचानक नाही आता नाही झालं, चुकलं तुमचा नंबर. तर कसं आहे की ते मोठे एकदम अजीबचं वाटतात. म्हणजे आतापर्यंत आपण 2-3 दिवस त्याच्यावर एक्साइटमेंटवर एवढे खर्च केलं, म्हणजे एवढा वेळ बघितला वगैरे बडं अजीबचं वाटत आहे हे असं. म्हणजे फोन कॅन्सल वगैरे झाला. म्हणजे मी खूप विचार केला की आता नवीन फोन घेईन वगैरे, मग मी त्याच्यात हे करीन ते करीन वगैरे. सो आता मला नवीन फोन तर हवा आहे कारण या फोनची जी आहे ना हा स्क्रीन ॲक्च्युली ते काम करत नाही. हे इथे एवढा थोडं डेंट आहे त्याच्यामुळे हा काही काम करत नाही. सो आणि हा एक्सचेंजमध्ये पण जात नाही. काही नव्हतं. मी जसं घरी गेल्यावर याच्यावर सेफ्टी गार्ड लावून घेईन. ते नाही का स्क्रीन गार्ड आणि एक बॅक कवर लावून घेईन जेणेकरून हा फोन वगैरे फुल सेफ राहील. आणि हा आईला वापरायला देईन. आणि त्याच्यानंतर मग मी एक फोन घेतो. तर आता माझ्यापाशी किती 8,000 रुपये अकाउंटमध्ये. हा टाकेलमध्ये 10,200 काहीतरी 29 रुपये जेवढे आहे तेवढे मला पैसे वापस भेटेल. देऊन 18,000 रुपये. पण त्यात एक प्रॉब्लेम आहे राव. म्हणजे कसं आहे की समज जर आज माझे पैसे आले आणि आज मी ऑर्डर केला तर तो फोन माझा केव्हा येईल? आजची मंगळवार तर उद्यापासून 3 दिवस पकडले. उद्या, परवा आणि नेरवा. तर नेरवाची कोणती तारीख आहे? उद्या आहे बुधवार, गुरुवार, शुक्रवारपर्यंत येऊ शकते. समज जर आज ऑर्डर केला तर उद्या, परवा, नेरवा म्हणजे शुक्रवारपर्यंत येऊ शकते. येस. स्टील माझ्यापाशी होप आहे का टूर जायच्या अगोदर आपल्याला तो नवीन फोन G6 प्ले आहे. पण पुन्हा 3 दिवस वाट पाहायसाठी आहे. म्हणजे इथपर्यंत आलो होतो, तोंडापर्यंत आलो होतं. बघ का. सो ते पाहावं लागेल थोडंसं, राईट. तोपर्यंत आपला फोन पण बंद आहे. तो जिओचे जे कॉल्स आहे ते याच्यावर येणार नाही युजली. आता सगळे वोडाफोनवर आहे. मी बंदच ठेवला आता वगैरे. पाहू आता, राईट. थोडंसं डिसअपॉइंटमेंट झालं का आपल्याला फोन नाही भेटला म्हणून. पण दॅट शिट होते, चालतेच आहे. बाकी काही नाही. वेळ मी काल आर्टिफॅक्ट एपिसोड का नाही केला की काल
मी सकाळी उठलो, काल सकाळी मी वर्धेत होतो. काम होतं खूप सारं, म्हणजे कपडे प्रेस करणं वगैरे वगैरे खूप सारं, म्हणजे एकदम एकाच वेळेस सगळं आलं होतं. सो ते प्रेस वगैरे केलं. त्याच्यानंतर मग मी 12 वाजता वगैरे निघालो. कधी 2:30 वाजता मी इथे पोचलो. नंतर काही टाईमच नव्हता. सो फटसे अर्ध्या घंट्यात जेवण वगैरे केलं आणि त्याच्यानंतर मग मी गेलो तिकडे ऑफिसमध्ये. आणि ऑफिसमध्ये आणि तिथून मग रात्री 12 वाजता. आणि आय वॉज रिअली टायर्ड, बहुत टायर्ड, खूप थकलेलो होतो शायद मी. आलो आणि झोपलो. हे फोनची एक्साइटमेंट झालं इतकी हे करते ना का खूपच जास्त एकदम. या एक्साइटमेंटच एवढं हे कारणीभूत आहे प्रत्येक गोष्टीसाठी. जाऊ दे, नेक्स्ट टाइम काळजी घेत जा. म्हणजे कोणताही फोन घेतला, म्हणजे आजकालचे स्मार्टफोन इतके तगडे नसतात, त्यामुळे तुला कवर तर लावावंच लागेल डेफिनेटली. कोणतेही फोन्स घे, त्याला कवर आणि स्क्रीन गार्ड तर लावावंच लागेल, कारण हे खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे. त्याशिवाय फोन तर जगूच शकत नाही. समजा जर माझ्यापाशी हा डेंट वगैरे नसता ना, तर हा फोन ऑफकोर्स गेला असता. आणि हा डेंट कशामुळे आला, त्या दिवशी पडला होता माझ्या हातून घरी. सो तिथून आला तो डेंट. तेव्हा माझ्या लक्षात वगैरे आलं नाही, बट या तिथून तो असा खटकन पडला. आणि आजकालचे फोन इतके तगडे नसतात या. सो गलती झाली, लक्षात आली. दिस इज दी माय आर्टिफॅक्ट. आणि हो, स्टील आर्टिफॅक्ट एपिसोड आपल्याला आयफोनवरच करावं लागेल. आणि रेकॉर्ड केलेले ऑडिओ फाईल्स आपल्याला क्लाउडवर, ईमेलवर टाकावं लागेल, कारण आता राईट ना माझ्यापाशी लॅपटॉप पण आहे. सो दॅट्स वाय. सो दिस देन. थँक्यू.